हाय, हॅलो फ्रेंड कसे आहात तुम्ही? आय होप सगळे ठीकच असतील. तर माझ्या कुकिंग चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आणि हो, आपली रेसिपी स्टार्ट करण्याच्या अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपली रेसिपी स्टार्ट करूया. तर मी तुमच्यासाठी एक रोज नवीन काही ना काही अशी रेसिपी घेऊनच येतच आहे आणि आजही घेऊन आलेली आहे. तर आज आपण छान असं बनवूया दालच्या आणि आज जी दालच्या बनवत आहे ही थोड्याशा वेगळ्या पद्धतीचा आहे. तर तुम्ही आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल, तर मी भाजी वगैरे घेतली होती. ह्यामध्ये भाजीचा कुठलाही उपयोग केलेला नाही मी. तर सर्वात आधी मी घेतलेला आहे 1 ग्लास म्हणजे 1 ग्लास तुरीची डाळ घेतलेली आहे. स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे. तर तुम्ही पाहता असाल की 3 ते 4 टोमॅटो स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे. आपली हिरवी मिरची पण मी थोडीशी 5 ते 6 हिरवी मिरची घेतलेली आहे आणि जी टमाटे आहेत ते कट करून घेतलेले आहे. इथे मी 1 टेबलस्पून चमचा मी इथे घेतलेला आहे. हळद 1 टेबलस्पून चमचा इथे मी घेतलेली आहे. धना पावडर इथं मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे. जवळपास पाणी मी टाकलेलं आहे अर्ध्या तांब्याच्या थोडंसं वरती आणि इथं मी जे डाळी वगैरे आहे ते डाळ आपली डायरेक्ट पातेल्याला चिकटते त्याच्यासाठी मी थोडंसं इकडे एक मिश्रण करून घेत आहे. नंतर मी या आपल्या कुकरला झाकण लावून 5 ते 6 शिट्टी घेणार आहे. आणि हो फ्रेंड्स, आपली जी रेसिपी आहे शेवटपर्यंत नक्की पहा. अजिबात व्हिडिओ स्किप करू नका. हे तर तुम्ही पाहता सांगितलं मी तांदूळ शिजवून घेतलेले आहे आणि कसं झालंय आता उपासाचे दिवस चालू आहेत, तर त्यासाठी मी इथं थोडंसं फास्ट व्हिडिओ बनवलेला आहे. तर तुम्ही इथं पाहता असाल, की ऑलमोस्ट मी त्याआधी सगळे प्रिपरेशन करून घेतलेली आहे. इथं मी घेतलेली आहे चिंच अर्धी वाटी, भोपळा चिरून वगैरे स्वच्छ धुवून वगैरे. इथं मी जी भोपळा आहे शिजवून घेतलेला आहे. आपलं चिकन पण शिजायला टाकलेलं आहे. दुसरीकडे चिकन शिजलं आहे. तर त्यानंतर चिकन पण शिजवून घेतलेलं आहे आणि जी डाळ आपली आहे ती पण ऑलमोस्ट शिजून झालेली आहे. तर ते कुकर थंड होईपर्यंत इकडे दुसरीकडे तुम्ही पाहतच असाल की एक पातेलं मोठं ठेवलेलं आहे आणि जेणेकरून दालच्या व्यवस्थित आपल्याला मिक्स वगैरे करता येईल अशा प्रकारचे मी पातेलं घेतलेलं आहे. इथं तुम्ही पाहता असाल की 2 ते 3 तमालपत्र, 2 ते 3 दालचिनीचे तुकडे इथे मी तेलामध्ये ॲड केलेले आहे. तेल घेतलेलं आहे अर्धी वाटी तेल इथे घेतलेलं आहे आणि नंतर तुम्ही पाहता असाल की 4 ते 5 मी इथं मोठी इलायची घेतलेली आहे. आणि तुम्ही इथं पाहताच असाल की तेलामध्ये जी आपली दालचिनी, तमालपत्र आणि इलायची एकदम तडतड आवाज येईपर्यंत फ्राय झालेली आहे. इथं तुम्ही पाहत असाल की जे कांदा घेतलेला आहे, मी कांदा घेतलेला आहे उभा चिरून. त्याच्यानंतर मी आपला जे कांदा आहे ना लाईट गोल्डन ब्राउन असा करून घेतलेला आहे. तर तुम्ही पाहताच असाल की जे आपला कांदा आहे ऑलमोस्ट तळून झाले म्हणजे तेलामध्ये फ्राय झालेला आहे. तिथे मी 2 चमचे घेतलेले आहे. लसणाची पेस्ट इथे मी 1 चमचा घेतलेला आहे. आल्याची पेस्ट जी आपल्याला आले लसणाची जी पेस्ट आहे ना, एकदम तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे आणि जे कमी गॅस करायचा आहे. फार म्हणजे हाय फ्लेमवरती तळायचं नाही बिलकुल बी. कारण काय होतं की लगेचच पातेल्याला चिकटतं. त्याच्यामध्ये थोडीशी आपल्याला काळजी घ्यायची आहे. तर इथे मी गॅसचा फ्लेम आहे एकदम कमी करून घेतलेला आहे आणि व्यवस्थित आपल्याला चांगल्यापैकी म्हणजे ह्याला 2 मिनिटं जास्त तळायचं आहे. कारण ज्यावेळेस आपण मसाला छानपैकी तळतो, त्यानंतरच आपली भाजी मी आधीच्या व्हिडिओमध्ये पण बोललेली आहे, की खूप छान अशी मसाल्याची म्हणजे भाजी तयार छान होते आपली. आणि आपण कसं असतं तेलामध्ये भाज्या, मसाले वगैरे तळून घेतले ना, चांगले फोकस केला तरच आपली भाजी एकदम टेस्टी वगैरे होतात. इथं मी घेतलेला आहे होममेड मसाला 1 चमचा. म्हणजे थोडंसं तिखट मी कमीच केलेलं आहे. तिथे तुम्ही पाहत असाल की 1 ते 2 चमचे मी इथे घेतलेले आहेत चिकन मसाला आणि तसंच मी इथे घेणार आहे 1 ते 2 चमचे मी मटण मसाला इथे आपल्या लसणाच्या पेस्टमध्ये ॲड केलेला आहे. आणि इथं मी आता थोडंसं तळून घेत आहे आणि जेवढं आपण मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं, की हे नंतर पण मी गॅसची जी फ्लेम आहे एकदम बारीक करून घेतलेला आहे. नंतर मी व्यवस्थित आपल्या तेलामध्ये जे मसाले वगैरे, आलं लसणाची पेस्ट वगैरे आहे ते एकदम व्यवस्थित चांगल्यापैकी मी परतून घेतलेले आहे. आणि इथं आपण बनवत आहे दालच्या. तर त्यासाठी मी इथं दालचा मसाला घेतलेला आहे. जवळपास मी घेतलेला आहे 1 ते 1.5 चमचा दालचा मसाला घेऊन नंतर ही मसाले मी पूर्णपैकी चांगल्यापैकी एकदम परतून घेणार आहे. तर माझं माझं कसं झालंय, की मी जे मसाला आहे एकदम मी त्याला खूप वेळ देते. नंतर मग असं म्हणजे जेणेकरून आपला जे मसाला तेल सुटेपर्यंत जर परतून घेतलं, तर आपली भाजीला तरी वगैरे खूप छान येते आणि आपले थोडेसे मसाला तळता-तळता त्याच स्टेजला मी थोडंसं जी कोथिंबीर आहे स्वच्छ धुवून घेतलेली आहे. नंतर मी त्याला बारीक चिरून आणि नंतर आपल्या मसाल्यामध्ये ॲड केलेले आहे. ते पण थोडंसं ना तेलामध्ये परतून घेत आहे. जर तुम्हाला कोथिंबीर आधी नसेल टाकायची, तुम्ही नंतरही ज्यावेळेस उकळी येते,
त्यावेळेस पण तुम्ही टाकू शकता आणि ज्यावेळेस जर तुम्ही मसाल्यामध्ये कोथिंबीर तळून घेतली, तर मसाल्याचा फ्लेवर वगैरे आहे तो खूप छान येतो. आता ह्या स्टेजला आपला जे मसाला आहे पूर्णपणे जे आहे ते एकदम परतून झालेला आहे आणि तुम्ही पाहत असाल की त्याला वगैरे चांगल्यापैकी सुटलेले आहे. तर मी जी इथं दुसरीकडे डाळ शिजवून घेतली होती, ते थंड झालेले आहे. तुम्ही पाहत असाल की डाळ कशाप्रकारे एकदम व्यवस्थित डाळ म्हणजे चांगली गळून झालेली आहे. तर नंतर मी आपल्या मसाल्यामध्ये ॲड करून पूर्ण असं एकत्र करून घेणार आहे. आणि कुकरच्या भांड्यामध्ये थोडंसं साईडला वगैरे राहिलं तर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून मी आपल्या जे मसाल्यामध्ये डाळ टाकली होती तेवढंसं त्याने पाणी पण ॲड केलेलं आहे आणि जे आपले आहे, जे थोडासा मसाला वगैरे खाली लागतो आपण म्हणजे ह्या स्टेजला आपण थोडंसं चमच्याच्या साहाय्याने पातेलचे जे साईडला आपण काढून घेऊ शकतो. तर तुम्ही पाहत असाल की आपले जे कलर वगैरे आहे ते किती छान दिसतात ते आणि हो, दालच्याचा कलर एकदम पिवळा पण असतो. मग तुम्हाला जसा तुम्हाला कलर आवडेल तुम्ही त्या पद्धतीनुसार तुम्ही ते कलर ठेवू शकता किंवा लाल म्हणा किंवा पिवळा म्हणा. तर इथं मी पिवळाच कलर म्हणजे दालच्या बनवलेला आहे. पण ते व्हिडिओमध्ये कलर दिसत दिसत आहे आणि इथं दुसरीकडे मी चिकन ऑलमोस्ट एक चिकन मी इथं घेतलं होतं आणि ते आपलं चिकन पण रेडी झालं होतं शिजून. इथं मी आता आपल्या दालच्यामध्ये चिकन रेडी टाकलेलं आहे. आणि आपलं जे चिकन आहे ना, ते पण आपल्याला मिक्स करून आपल्या डाळीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि तुम्ही इथं माझी क्वांटिटी पाहत राहा, की आपल्याला जेवढे पाहिजे तेवढं म्हणजे पातळ किंवा घट्ट असं ठेवायचं आहे. तर जे आपले भोपळे शिजून घेतले होते, ते पण मी आणि मोठे-मोठे पीस ठेवले होते. ते पण ह्याच्यामध्ये ॲड केलेले आहे आणि तुम्ही नंतर पाहतच असाल, की मी थोडंसं चिंचाचं पाणी पण रेडी करून घेतलं होतं. नंतर मी लागेल तेवढंच पाणी टाकलेलं आहे. म्हणजे टेस्ट केल्याच्या नंतर मी इथं चिंचाचं पाणी ॲड केलेलं आहे. जास्त आपल्याला आंबट आंबट वगैरे नको आहेत म्हणून थोडंसं मी इथं आंबटपणा कमी ठेवलेला आहे आणि थोडासा चिंचाचा वापर केलेला आहे. आणि आपल्याला इथं जे आहे ना थोडंसं जी कश तर तुम्ही तर पाहतच असाल की मी म्हणजे कस्तुरी मेथी घेतलेली आहे. तर मी तुम्हाला म्हणजे आधी पण बोलले होते आणि आत्ता पण बोलतेय. दरवेळेस मी माझ्या दालच्यामध्ये म्हणजे मी प्रत्येक वेळेस दालच्या बनवते त्यावेळेस माझी पुदिना आणि ही मेथीची भाजी आणि आंबट चुका ऑलमोस्ट म्हणजे प्रत्येक वेळेस असतंच ते. पण ह्यावेळेस मी माझ्या दालच्यामध्ये कसलाही वापर केलेला नाही. कारण मला हा पाहायचा होता की समजा आता उन्हाळ्यामध्ये भाज्या भेटत नाही, तर आपला दालच्या असा होऊ शकतो का? त्यासाठी मी इथं फक्त कस्तुरी मेथीचा वापर केलेला आहे. अजिबात मी आंबट चुका वगैरे घेतलेला नाहीये. आणि नंतर मी थोडासा जे आपलं बटर आहे ते टाकलेलं आहे. तुम्ही पाहत असाल की बटर टाकल्याच्या नंतर आपल्या जी दालच्या आहे त्याला कसला छान असा कलर तर आलेलाच आहे. पण तुम्ही पाहू शकता तरी सहज आहे ना डाळीला तरी येत नाही. तिथं तुम्ही पाहू शकता की आपल्या दालचीला तरी एकदम परफेक्टली अशी आलेली आहे आणि माझी जी दालच्याची रेसिपी आहे एकदम बनून तयार झालेली आहे. आणि हो फ्रेंड्स, ज्यांनी माझे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिले असेल त्यांचा मनापासून धन्यवाद आणि हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात व्हिडिओ विसरू नका. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राहा. बाय.